सो हॅलो ऑल, आय होप तुम्ही सगळे हसत असाल. माझे मित्र आहेत एक दोन 32-33 वर्षाचे होऊन गेले यार, अजूनही म्हणताय लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे, मुलगी भेटत नाही, मुलगी भेटत नाही. काळ्या तोंडाचे सगळे आहे असं वगैरे नाही, चांगले बऱ्यापैकी आहे, सावळे आहेत, काही गोरे आहेत, काही दिसायलाही छान आहेत. तर आजचा विषय आहे मुलींची अपेक्षा आणि लग्नाळू मुलं. आणि लग्नाळू मुलं वाळवंटात जाऊन विहिरी शोधण्या इतपत आपली परिस्थिती आहे. खाणीतनं, कोळशेच्या खाणीतनं आपण जसं हिरा काढतो तसं आपल्याला मुली शोधावं लागत आहे. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो, किती बिकट परिस्थिती आहे. ओके, तर मुलींच्या अपेक्षांचा असं आहे ना, बीए जर असेल मुलगी जर बीए असेल तर तिला MBA ला, मुलगी जर तालुक्यात राहणारी असेल तर तिला शहरातला लागतो, आणि शहरात जर राहणारी असेल, म्हणजे कालचीच एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र आहे 32 अराउंड, इच्छाच आहे, वैतागून शेवटी आता 32 झाला. त्याने म्हटलं यार घरचे वैतागून राहिले, घरचे त्रास देऊन राहिले, मलाही आता शोधू कंटाळा आलाय, मला काही इच्छा नाही आहे कुठे मुलगी बघायला जायची, मी ऑनलाईन साईटवर शोधतो. म्हणून त्याने मॅट्रिमोनीवर रजिस्टर केलं आणि शादी.com वर रजिस्टर करून त्यांनी नागपूरचीच एक मुलगी बघितली. तिचेही स्वभाव काहीतरी BA MA झालं होतं, हा बऱ्यापैकी MBA वगैरे झालेला. आणि विचारलं की मी इथे आहे, सगळं आहे घरी सगळं, म्हणे तुमच्या अपेक्षा काय? तर तिने सांगितलं नाही म्हणे मी पुण्याचा बघते आहे. तर ही परिस्थिती आहे, मी पुण्याचा बघते आहे. म्हणजे एवढं मोठं नागपूरसारखं शहर सोडून आम्हाला पुण्याचा बघायचा, आणि जी पुण्याची आहे तिला मुंबईचा बघायचा, जी मुंबईत आहे तिला बाहेर देशातला बघायचा, विदेशातला. ही परिस्थिती आहे.